अमरावतीला एका दिवसात काय काय स्ट्रीट फूड खायचंय हे सांगणारे एका मिनिटात. मला बऱ्याच कमेंट आला, गिला वडा खायला ये ना बे. तर गिला वडा खायला जा श्री नानकरामजी दहीवडेवाले. दही आणि चटणी सोबत हा उत्कृष्ट गिला वडा मिळतो. पण इथली स्पेशालिटी म्हणजे कांजी वडा. हिंगाच्या पाण्यातली ही वेगळीच डेलिकसी आहे. मला गिलावडापेक्षा जास्त आवडला हा. अजून एक गिला वडाचा स्पॉट म्हणजे विष्णू. क्या बात है, क्या बात है. त्यानंतर चहा मारायचा असेल तर जवळच महाराज कॅफे म्हणून 67 वर्ष जुनं अगदी छोटं दुकान आहे. सुरेख, म्हणजे जास्त गोड नाहीये आणि आलं अगदी प्रमाणात आहे. त्यानंतर 90 वर्ष जुनं पूनमचंद हलवाई मध्ये नक्की जा. इथे सगळ्याच प्रकारच्या मिठाई छान होत्या, पण मला सगळ्यात जास्त आवडला पेढा. सुरेख, थोडं जास्त भाजलंय आणि मला बेळगावच्या कुंद्याची आठवण आली. थोडी खरपूस चव असते ना, त्याची चव आहे. आणि त्यानंतर घेवर रबडी. कसलाही फ्लेवर नाहीये, खूप प्युअर आहे. फक्त रबडी खावी इतकी सुरेख आहे. आणि घेवरचं पण चव वापरत छान झिरपली आहे रबडी त्याच्यामध्ये. अमरावतीची खासियत म्हणजे सांबार वडी कुठे खायची हे सांगणार आहे, पण त्याआधी एकच काम करायचं म्हणजे फॉलो करून टाका. न्यू मामा रिफ्रेशमेंट मध्ये जाऊन सांबार वडी नक्की ट्राय करा. खुसखुशीत आहे बाहेरचं आवरण. म्हणजे पहिला घास खाल्ल्या खाल्ल्या खमंग, हा एकच शब्द मला सुचतोय, सुरेख. आणि अजूनही पोटात जागा शिल्लक असेल तर जा बापूचा आलू बोंडामध्ये. बोंडा म्हणजे बटाटा वडा आणि त्यासोबत तर्री असते. त्यासोबत दही आणि कांद्याची पात असं देतात. हे एकत्र कॉम्बिनेशन लय भारी लागतं. विदर्भातला झटका ट्राय करायचा असेल तर इथे नक्की जा. आणि अमरावतीचं अजून कुठलं स्ट्रीट फूड मी ट्राय करायला पाहिजे मला नक्की कमेंट मध्ये सांगा.